एक वर्षाखाली 2 जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्तानं व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भोकर येथे विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे मार्गदर्शन शिबिर व त्यांचा सत्कार सोहळा आम्ही करतो। वृक्ष लागवड करून प्रत्येक विद्यार्थ्यांना वृक्ष वगैरे देतो। त्यावेळेस आमचे नंदकुमार आमचे मित्र नंदकुमार गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल मला सांगितलं आणि त्यांनी खरोखर त्या कार्यक्रमामध्ये तेव्हापासून आमची ओळख झाली। ते आमचे फॅमिली मेंबरच झाले। खऱ्या अर्थानं सर्व समाजाची संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्यावर त्यांचं खूप मोठं हे सत्कार सोहळा कोणी अधिकाऱ्याचा जर केला असेल तर फक्त भाऊसाहेब भराटे यांचा मी पहिल्या वेळेसच मी सत्कार केलो आणि म्हणजे सहसा मी कोणी अधिकाऱ्यांना म्हणजे सत्कार किंवा असं पत्रकाराबद्दल माझा आदर तिथं होतोय, पण जरा अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा होता। पण भाऊसाहेब भराटे यांच्याकडे बघून मला असं वाटलं की अधिकाऱ्यांमध्ये पण समाजसेवक खूप मोठे आहेत। त्यामुळे मी आज त्यांचा एक माझे कर्तव्य समजलो, आमचे सर्व सन्मान करतो आणि त्यांना स्नेह भोजन ठेवत असतो। पण जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर मी नांदेडला पण हे आयोजन करत आलो। त्या दोन्हीचं औचित्य मी गाठून आज या ठिकाणी सर्व नांदेड शहरातील तमाम पत्रकार बांधवांच्या सत्कार लोकशाहीमधील चौथा आधारस्तंभ असलेले सर्व सोशल मीडिया प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव यांना मी कमी काळामध्ये नियोजन केलं व सर्वांना मी विनंती केली। तरी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सर्व पत्रकार बांधव उपस्थित झाले। सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत इथे सांगतो। कारण काय पहिलेच खूप घोषित झालेलं आहे, 5 वाजता आपला कार्यक्रम होता आणि म्हणजे मी तुमच्यामध्ये आलेला एक अनाहूत असा पाहुणा आहे। ते पाहुणा म्हणजे व्यक्ती आहे योग असा असतं की भाऊसाहेब भराटे हे माझे वर्गमित्र आहेत। नागपूरला आम्ही 4 वर्ष सोबत होतो बीएससी ऍग्रिकल्चरला। त्याच्यानंतर ते प्रशासन क्षेत्रामध्ये आले एपीसी मार्फत आणि मी केव्हीके मध्ये गेलो। मी सध्या माझं नाव डॉक्टर सोनू आहे, मी कृषी विज्ञान केंद्र धरपुडी जालना इथं मी वर्ग शास्त्रज्ञ आणि प्रौढ म्हणून काम करतो गेल्या 32 वर्षापासून। आणि एका आता सगळी केव्हीकेला कार्यक्रम होता आणि त्यांच्या आयोगाने मला बोलवलं होतं। योग कशा असतात बघा, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 120 मित्र असताना ती संधी मला मिळाली की त्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या कार्यक्रमाचा सत्कार करायचा। माझी इच्छा खूप होती यायची आणि मग मला विचार होणार आहे म्हणून की 8 तारीख माहीत नव्हती। मी सकाळी गाडीत बसून मला एक न्यूजपेपर तेवढे वाचण्यात आलं आणि लगेच क्लिक झालं की भाऊसाहेब भराटे रिटायर होत आहेत आणि नांदेडला आहेत। मला खूप मोठी संधी आहे म्हणून त्यांना सरप्राईज देण्याकरता मी इथं आलो। माझ्यासोबत आमचे सहकारी पण आहेत, होम सायंटिस्ट, सॉइल सायंटिस्ट आणि आम्ही 3-4 जण इथे गेलो होतो। आणि मग त्यांना कसं गाठायचं म्हणून त्यांना 2 वेळा कॉल केला निघताना, तर मला माहिती त्या कार्यक्रमात असतील त्यामुळे मी डिस्टर्ब केलं नाही। मी परत कॉल केला की मी अशा कार्यक्रमामध्ये आहे, तुम्ही कुठे आहे? म्हणजे नांदेड आहे। तर नांदेडला मी तुम्ही नांदेडला भेटायला यायचं मला, तुम्ही नांदेडला कशा येणार तुम्ही? म्हटलं मला नांदेडलाच यायचं। ते लक्ष आलं आले तुम्ही आणि मी त्यांना भेटायला आलो। आपण सर्वांनी भाऊसाहेबांचं काम पाहिलेलं आहे, आपल्याला जास्त जवळून माहीत आहे। पण आम्ही ज्यावेळी तो शिक्षणासोबत होतो तिथं सुद्धा अत्यंत चिकाटीनं जिद्दीनं एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून आम्ही 4-5 काही लोक नाव होते तिथं, त्याच्यामध्ये भाऊसाहेबांचं पहिलं नाव होतं। तर मी भाऊसाहेबांनी आणि मी त्यांना भाऊसाहेब आणलं असं तर आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास सोबत केलेला आहे, पण आता कमी पडला। म्हणजे आमचं बॅकग्राऊंड म्हणा किंवा आमचं कंटिन्युटी म्हणा आम्ही तिथे केलं आणि सोडून दिलं। त्यांनी पाठपुरावा केला आणि पहिल्याच प्रयत्नात ते वर्ग 1 अधिकारी म्हणून इथं रुजू झाले आणि आपण अत्यंत आनंद होतो की त्यांनी संपूर्ण सेवा ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली। त्यांनी नुसतं प्रशासकीय सेवा नाही केली, त्यांनी फक्त नोकरी म्हणून नाही केली, त्यांनी सामाजिक भान ठेवलं। आज जे जयगुरुदेवचे विचार त्यांनी उद्भवलेले आहेत, मला असं वाटतं की त्या माध्यमातून मी आमच्या मित्राला सांगत होतो की त्यांनी त्या पदाचा वापर ती चांगल्या कामासाठी केला, समाज सुधारण्याकरता केला। आपण सगळे साक्षर दाखवत होते, मी तर फार जवळ सत्ता ठेवलेला आहे। आणि एखादा एसओ रिटायर झाल्यानंतर तुझा किती ठिकाणी सत्कार व्हावा म्हणजे तो त्याच्या तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं आणि ते भाग्य भाऊ आपल्याला लाभलं। आपण सर्व साक्षीदार झालात आणि मलाही तुमच्याकडे मान मिळाला। मी आपण सर्वांना धन्यवाद देतो। आपण माझाही सत्कार केला आणि आपण मला संधी दिली आणि आमचे मित्रप्रेम जे ते घडून आणलं। खूप खूप धन्यवाद। आपल्या पुढे हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।
नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत.